Following pie diagram represent the number of fruit plants planted by a farmer. Observe the figure and select the correct alternative to the answer question. Percentage दिलेला आहे याच्यामध्ये. Lemon 15%, mango 13%, 20% चिकू, 10% ऑरेंज आणि 280 कोकोनट. हे पर्सेंटेज मध्ये नाही दिलं. ठीक आहे. त्याला पर्सेंटेज मध्ये करण्यासाठी आता एक असा एक अंदाज करू आपण. की हे एकूण 4 भाग आहेत. ठीक आहे. किती भाग आहेत एकूण? 1 2 3 4. याला आपण एका काय करू, टोटल कोकोनट ट्री किती आहे ते बघू. टोटल ट्री 8 चे 32 4 2 8 9 10 1020. ठीक आहे. आता हे कसं केलं म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असला की नाही. काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे लक्षात घ्यायचं आहे इथे किती आहे टोटल ट्री किती झाल्या 1020. टोटल ट्री किती झाल्या आपल्या 1020. ते चुकलं झाले 280 आहे 225 काढूया आपण. 25 भागिले 100 गुणिले टोटल ट्री बरोबर किती 280. टोटल ट्री बरोबर 280. इकडलं गुणाकाराचा भागाकार इकडे 100 गेले. पुन्हा हे किती झाले 25 25 चौक 100 4 0 0 8 32 32 2 4 3 4 2 8 9 10 11 11 से 20 है. किती 11 से 20. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ ट्री किती झाले आपले 11 से 20 झाले. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न सुद्धा याच्यावर रिपीट करता. आपण विचारलेला आहे आपल्याला फाइंड द नंबर ऑफ ट्रीज बेअरिंग मल्टी सीड्स फ्रूट्स. मल्टी सीड फ्रूट म्हणजे बहुबिया ज्याच्यामध्ये आहे बहुबिया फळ. त्याच्यात अनेक बिया असल्या पाहिजे असे. मला सांगा तुम्ही मँगो मध्ये आहेत का रे जास्त बिया? नाही आहे. लेमन मध्ये आहे, चिकू मध्ये आहे, ऑरेंज मध्ये, कोकोनट मध्ये नाही. म्हणजे 3 याच्यामध्ये आहे. 3 याच्यामध्ये आहे. पहिला आपण बघा की लेमन मध्ये आहे. ठीक आहे. लेमन किती येतात ते 15% आहे. 15% म्हणजे 15 गुणिले आपले टोटल किती होते अगोदर त्याच्यात 1120 ना. हो 1120 गुणिले 100 0 0 कटला. बघा 15 2 30 30 0 हाताला 1 15 1 15 16 17 18 18 से 8 हाताला 1 15 1 15 ने 16. हे काय झालं आहे भागीला 10 आहे. भागीला 10 म्हणल्याच्या नंतर हा पॉइंट निघून जातो. 168 काय झाले लेमन फळ आहे. लेमन फ्रूट. दुसरा आपल्याला बघायचं लेमन झाल्यावर आता चिकूची किती आहे तुझ्या सॉरी ऑरेंज. ऑरेंज किती आहे? ऑरेंज किती आहे 10%. 11 से 20 चे 10% किती झाले लागले 0 0 कटला 0 0 कटला 1 से 12 आले. त्याच्यानंतर कोण राहिलं रे चिकू. CHICKO. चिकू किती टक्के आहे 20%. 20% 1 से 12 भागिले 100 किती 11 से 12 ना 11 से 20 11 से 20% 0 0 कटला 0 0 कटला 1 से 12 दोन्ही 2 से 24. ठीक आहे. आता मार्कायला बघा ऑरेंज किती आले आपल्याकडे 1 से 12. चिकू किती आले 2 से 24. आता आपल्याकडे टोटल करा बघा. एक लेमन किती 1 से 68. ऑरेंज किती 1 से 12. चिकू किती 224. 224. 8 2 10 10 4 14 14 4 चला 1 6 1 7 7 1 8 8 2 10 10 0 चला 1 1 1 2 3 4 5 5 से 4 5 से 4 म्हणजे आपलं उत्तर आहे 2 नंबर. लक्षात येते का? कळालं? समज नाही का? आता बघा नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे.
आता हे समीकरण सोडताना सॉल्व 2x² + 5x - 8 + 7x² - 9x + 3 - 9x² - 4x आणि 6 या समीकरणाला लिहू 2x² + 5x - 8 + 7x² - 9x + 3 ब्रॅकेट 9x² - 4x - 6 हे झालं आपलं समीकरण. समीकरण सोडताना काय करायचंय तुम्हाला की 2x² जसं तसं + 5x - 8 प्लस ने याला गुणायचं + 7x² प्लस इथे केलं इथं मायनसच राहिलं -9x + 3. आता मायनस ने मल्टिप्लाय केलं -9x² मायनस मायनस प्लस 4x आणि मायनस मायनस प्लस 6. लक्षात येतंय. आता काय करायचं पहिल्यांदा आपण काय करायचं स्क्वेअर वाला टर्म घ्यायचे. कोणत्या हे वाला टर्म x² वाला टर्म घेऊया यांचं ऍडिशन करूया. ठीक आहे. हा x² वाला टर्म कोणते आता बघा काय आलं 2x² दुसरं 7x² नंतर -9x² 2x² + 7x² - 9x². सगळे किती झाले मला सांगा बरं. कट झाले पहा 2x² + 7x² हे झालं 9x². 9x² आणि 9x² किती झालं वजा 9x² 0. कटलं. म्हणजे आता दुसरे घेऊया x वाला टर्म घेऊया. ठीक आहे x वाला टर्म म्हणजे काय आहे 5x. ठीक आहे 5x झाल्याच्या नंतर इथं -9x आणि इथं काय +4x. याचं पण पहा 5x आणि 4x मिळून 9x झाले आणि 9x मधून 9x मध्ये झाले 0. आणि शेवटचं काय राहिलं तुमचं आता या वाला टर्म घ्यायचा. 1 नंबरची टर्म 2 नंबरची टर्म आणि 3 नंबरची टर्म. याच्यात कोणता अंक आहे 8. ठीक आहे -8 नंतर काय राहिलं +3 आणि नंतर काय राहिलं +6 शेवटचं +6. काय होत आहे 6 आणि 3 9 9 वजा 8 किती राहिलं 1. आपलं उत्तर 1 आहे का 1. आपलं उत्तर 1 आहे. लक्षात येतंय. समजली प्रोसेस काही नाही आहे. शेवटच्या चिन्हाने नाही याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर त्याची साइन बदलतात आणि साइन बदलल्याच्या नंतर कटाकटी करायला सोपं. सगळ्यात अगोदर काय करायचं x² वाल्या टर्मचं ऍडिशन करून घ्यायचं नंतर x वाल्या टर्मचं ऍडिशन घ्यायचं आणि ते नंतर कॉन्स्टंट असतात कॉन्स्टंट त्या कॉन्स्टंट स्थिरांक त्याच्यामध्ये त्या टर्मचं नाही काय करायचं ज्याच्यात अंकच असतात नुसते. कळतंय सगळं. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम घ्या आता. मागच्या टेस्ट मध्ये हा प्रश्न टाकला होता. टेस्ट मध्ये याच्यात विचारला आहे डिग्री ऑफ प्रोडक्ट ऑफ पॉलिनॉमियल. याच्यामध्ये काय करायचं जी हायेस्ट डिग्री असते हायेस्ट पॉवर इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. जो हायेस्ट पॉवर असतो ती डिग्री असते. आता त्यांनी काय सांगितलं प्रोडक्ट शब्दाचा अर्थ तो गुणाकार. ठीक आहे. तर हायेस्ट पॉवर वाले कोण कोण आहेत ते पहिल्यांदा आपण समीकरण लिहून घेऊ. त्याच्यात काय दिलेलं 16x चा चौथा घात अधिक 81 पहिलं समीकरण. दुसरं लिहिलं 16x चा चौथा घात वजा 81. याच्यात हायेस्ट पॉवर वाले फक्त एकच आहे 2. लक्षात ठेवा हे जे 2 आहेत ना कोणतं हा भाग आणि हा भाग घ्यायचा इथं x चा चौथा घात गुणिले 1 चा चौथा घात. आता प्रॉब्लेम काय होते आपण मागे एक सूत्र शिकलो होतं घातांकामध्ये a⁻m * a⁻n a⁻m + n. घातांकाची बेरीज होते मी सांगितलं होतं. दोघा जणांच्या जर टोप्या गुणाकारामध्ये टोप्यांची बेरीज होते सांगितलं होतं तुम्हाला आठवतं. मग आता याच्यामध्ये काय होईल x असा जसाला तसा आणि 4 अधिक 4 काय झालं 8. लक्षात येतं. तर आपला हायेस्ट पॉवर काय झाला रे आता काय झाला 8 झाला. आणि हायेस्ट पॉवरलाच आपण नाही तर काय म्हणतो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजे आपलं काय डिग्री ऑफ पॉलिनॉमियल
काय दिलेलं आहे इथं 8. आन्सर काय आपलं 8. कळलं का? हे आपलं 8 हे उत्तर आहे आपलं. समजलं? ठीक आहे. कारण मला कसं लिहितात आता x आता x² म्हणजे काय होईल कोणत्या पद्धतीने आपण काय अशा पद्धतीचं समीकरण जर आलं समजा x - 2 आणि x + 2 x - 2 आणि x + 2 घेतो. खालच्या समीकरणामध्ये काय घेत असतो आपण x + 5 आणि x - 2 x + 5 आणि x - 2. पुन्हा या समीकरणामध्ये काय घेतो आपण x + 5 आणि x - 3 x + 5 आणि x - 3 आणि शेवटच्या समीकरणात काय घेतो आपण x - 3 आणि x + 2 x - 3 आणि x + काय केलं याचं फॅक्टरायझेशन केलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तुम्ही थोडंसं बारकाईने निरीक्षण करा x - 2 आणि x - 2 इथं पण आहे. कळलं का? x + 2 इथं पण आहे आणि इथं पण आहे. x + 5 इथं पण आहे आणि इथं पण आहे. आणि x - 3 इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे आखरी 1/1 ते याचं उत्तर येते शेवटी 1. लक्षात येतं शेवटचं उत्तर काय आपलं एक कटाकटी होती सर्वात. हे फॅक्टर आहे x² - 4 चा x - 2 x + 2 इथं x² + 2x - 15 चा x + 5 आणि x - 3 लक्षात येतं का इकडं. आणि नंतर x² + 3x - 10 याचा फॅक्टर x + 5 आणि x - 2 आणि x² - x - 6 चा x - 3 आणि x + 2 केलं कसं तर आता याने याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर x² म्हणजे तुम्हाला हे वरचं हे भेटते मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर. चला नेक्स्ट नंबरचे गणित असं घेतलं होतं आठवत असेल. देयर आर सम बर्ड्स इन अ सेंच्युरी 1/2 ऑफ देम आर फ्लाइंग. 1/2 फ्लाइंग किती करायला लागले 1/2. ओके 1/3 सिटिंग बसलेले आहेत. 1/8 आर काय packing grains. Birds are packing grains on the floor and remaining are 45 are swimming. काय करत आहेत बाकीचे ते पोहत आहेत. फाइंड द टोटल नंबर ऑफ बर्ड्स. आपल्याला एकूण नाही का काय करायचे यांची संख्या नाही करता हे करायची. आता आपल्याला करूया टोटल नंबर ऑफ बर्ड्स. टोटल नंबर ऑफ बर्ड्स आपण पाहूया. टोटल नंबर ऑफ बर्ड्स मानणार आहे मी. टोटल नंबर ऑफ बर्ड्स इक्वल टू x म्हणूया. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ बर्ड्स किती म्हणणार त्याच्यापैकी या सगळ्या 1/2 टोटल नंबर मधून 1/8 आहे काय झालेले आहेत उडालेले आहेत. ठीक आहे. दुसरे बसलेले आहेत 1/3 काय केलेले आहेत त्यांनी 1/3 न बसले. त्याच्यानंतर 1/8 काय केले आहेत पॅकिंग करायला लागले 1/8 आणि रिमेनिंग काय करायला लागले टोटल काय करायला लागले बाकीचे 45 टोटल आहे. ठीक आहे. आता याचं काय करायचं आहे तुम्हाला टोटल बर्डचं आता एक क्लियर आहे. आता लसाई माहिती आहे का तुम्हाला मागे आपण काढत होतो आठवलं असेल तर खालच्या छेदाचा लसाई काढतो 2 3 आणि 8 त्याला भाग जाते का बा बे एक बे बेचोक 3 ला भाग जात नाही. पुन्हा 3 1 3 4 दिसायला तसा. पुन्हा 4 1 4. ठीक आहे. 2 3 4 त्याचा गुणाकार करायचा सगळ्याचा. बेत्रिक 6 6 चौक 24 एलसीएम आला आपला 24. आता 24 आल्याच्या नंतर लक्षात ठेवा मला जर समजा 24 आणायचा असेल एवढं कळालं 24 आला कसा एलसीएम ते आता बघा बघा 24 आपला काय आलेला आहे एलसीएम 24 आला एवढं लक्षात ठेवा. आता मांडणी करताना बघ काय करायचं की मला x -
इथं अशी संख्या बनवायची आहे एक मिनिट x भागिले बारकाईने बघायचं समीकरण कसं. इथं 12 येण्यासाठी मला 24 करायचं जर असले इथं किती नमुना लागेल रे? मला इथं बाळांना 24 करायचे, 12 नमुना लागेल की नाही? किती नमुना लागेल सांगा ना. 12 12 काय करावं लागेल? गुणाकार. 12 न गुणलं इथं, मग ज्या अंकाने खाली गुणलं त्याच अंकाने वर गुणायचं. ठीक आहे 12. पुन्हा आता इथं जर 24 करायचे असले मला कारण एलसीएम 24 आलेला आहे, मला इथे 24 करायचे असेल किती नंबर? हां 12 नाही 36 वेळा आहे. 3 3 8 त्रिक 24 8 न इथं पण 8 न गुणायचं मग. आणि खाली जर 24 करायचे असले इथं तर याला किती न गुणू? 3 न. 3 8 त्रिक 24 इथं पण 3 न गुणायचं. आता समीकरण बघा काय झालं. समीकरण बघा काय झालं. x वजा 12x बरोबर 12x भागिला 12 24 अधिक इथं 8x भागिला 24 इथं 3x भागिला 24 बरोबर 45. आता निरीक्षण करा हे x आहे 12x अधिक 8x अधिक 3x भागिले 24 बरोबर 45. काय आहे बेरीज याची? बेरीज काय आहे? 12 8 20 20 आणि 3 23x बरोबर आहे भागिला 24 बरोबर 45. आता काय करायचं या 24 ने इकडे गुणायचं इकडेही गुणायचं. ठीक आहे याला जर गुणलं तर 24x झालं का? 24x वजा हे वरचे 23x आणि या 45 ला नाही का समजा 24 न गुणायचं आहे. किती न? 24. आता 24 मधून 23 गेल्यावर नुसता x राहिला की नाही? 24x मधून 23 गेला x राहिला आणि 45 चा 24 चा गुणाकार बघू किती वेळा. 4 5 20 20 2 हात चाले 2 4 4 16 17 18 45 दोन्ही 90 0 8 किती झाले 1080. कशाची व्हॅल्यू झाली 1080? x ची म्हणजे आपण सापडलं उत्तर 1080 आपला आन्सर आहे. समजलं काय केलं? लक्षात आलंय का सर्वांच्या? ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे √3 भागिले 4 s चा वर्ग हे इक्विलॅटरल ट्रायंगलचा नाही का फॉर्म्युला आहे. ठीक आहे मग आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल ऑलरेडी इथे दिलेलं पण आहे. काय दिलेलं आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल इज 100 √3. तर इथं काय करूया आपण 100 * √3 इक्विलॅटरल ट्रायंगल हे आहे ना. आणि आपल्याला काय करायचं सांगितलं त्यांनी? काय काढायचं सांगितलं? पेरिमीटर सांगितलं. पेरिमीटर म्हणजे परिमिती सांगितली. काय सांगितली? परिमिती. बघा आता काय केलं 4 दोन्ही साइडला आपण काय करणार आहोत? वर्गमूळाने भागणे म्हणून वर्गमूळ 3 ने भागणे डिवाइड करणे. ठीक आहे काय करूया आता? वर्गमूळ 3 ने जर भागितलं समजा 100 वर्गमूळ 3 भागिला वर्गमूळ 3 इथं पण वर्गमूळ 3 4 s चा स्क्वेअर आणि या सगळ्याला पुन्हा वर्गमूळ 3 ने भागायचं म्हणलो होतो मी. इथं पण नाही का आता 4 याला वर्गमूळ 3 ने भागायचं. ठीक आहे हे s चा वर्ग. आता होतं काय पहा काय थोडंसं निरीक्षण करा. हे वर्गमूळ 3 कटलं इथलं वर्गमूळ 3 कटलं. इथं 100 राहिले इथं 1/4 राहिला आणि इथं काय झालं s चा स्क्वेअर झाला. 4 ने याला गुणलं की 400 झालं. 400 बरोबर s चा वर्ग झाला. आता बारकाईने